जरा याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान इथं वापरे नुसतं पांढरं होऊ नको. काळवट टकुऱ्या लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा, त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं, मराठी जिंकले रे कसा म्हणलो, याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कधी घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे 2014चे 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे ECBCचे EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत. OBCच्या सवलती लागू केल्यात. जरा परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठाले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीचा तर कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय. तो API नाही झाला आणखी. बढतीच नाहीये. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींची मराठी बरेली याच्यावर बोलू ऐका ना कोणी. पण ज्यांना राजकारणाची सवय समन्वयक आणि काही अभ्यासकाला जरा याच्यावर बोला. नेत्याने जवळ करावं, दिवाळी पटकून द्यावा म्हणून. दिवाळी मागणारे असो रे आपण मंत्र्याच्या दारात जाऊन. तर याच्यावर बोला. कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता. मी येऊ केलं, मी तेव्हा केलं. मी फक्त 2दाच नेलेत मराठ्या मुंबईला, तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत, मोकळेच आलेत. लिखी आश्वासन. मी लिखी फेकी नाही, JR आणलेत. आणि खोट्या त्या काढी लागून त्या खोट्याला दिलेलं आरक्षण 58 लाखाचं ECBCचं हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेलेत. प्रमाणपत्र रद्द नाही होत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका. हे गैरसमज पसरायला ठेवलेत. आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि OBCच्या काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत येत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन. शिंदे साहेब त्यासाठी राखील काय भवन ते मराठ्याचं वाटलं करायला. हे षडयंत्र सुरू आहे राज्यात. तिथंच कसं करायचं मराठ्याचे विरोधक. ज्या मराठ्यांना शिंदे साहेबांना मी कट्टर मानतो, त्याच माणसात तिथं मराठ्याचे विरोधक कस काय. हे हाल आहेत मराठ्यांचे.